घरचे सगळं भांडलो ग तुझ्या संग लग्न करायला. घरचे सगळं भांडलो मी तुझ्या संग लग्न करायला. म्हटलं मला त्याच पोरीवर लग्न करायचं. मी किती मार खाल्ला असेल घरचे तरी म्हटलं मला ह्याच पोरीवर लग्न करायचं. का तुझ्यामध्ये काहीतरी मला स्वयंपाकाचं चविष्ट हाताचं खाऊ घातलं ते मला जरा इफेक्ट झालं ना ते. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटले. तुझं माझ्यावर आहे का नाही ते मला काय माहिती. खाऊन घाल मला देतीच बनवून ते प्रेमच आहे. पण मी एक जस्ट जेवण चांगलं चुंगलं खातात हे कळत नाही का. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ऑल टाईप मध्ये फॅनी मध्ये. सर बघू शकता का आता कुकरला काय लावले. कुकरला काय लावले. दर रविवारचा मेनू काय काय लावले. मटण. तर असं बघू शकत आता मस्त आज मेनू आहे मटणाचा. दर रविवारचं मटण असतं आमच्या घरी. ते तुम्हाला सांगायची गरज नाही. शिट्ट्या वाजून वाजून तर नुसतं मला वैताग आलाय त्या शिट्ट्यामुळं. ते कुकरला लावले. इकडे भात आहे आणि इकडं हे माझं काय म्हणते ना काय म्हणते हा ही माझी बायको आहे असं म्हणायचे मला. शिजलं असलं तर बंद करतील. उगाच नको शिट्टी वाजू मला डिस्टर्ब होतोय ते. बरोबर का. ती वाजणार ना आता शिस्त आहे म्हणलं. नको वाजू ना उगाच बिना कामाचं काय टोकर खाते तू. हा आणि मटणाची भाजी अशी जबरदस्त झाली पाहिजे. मला चुकी नाही पाहिजे थोडी बी. बरं का. मला चुकी अजिबात नाही पाहिजे कळलं का. ऑर्डर सोडायचं बंद करा. करते ना माझ्या मनाने. नाही मस्त पैकी मटणाची भाजी झाली पाहिजे खटक. हा का मग आता कच्च नाही कच्चच नाही कच्च नाही ठेवायचं. राहू द्या. नाही आता तेच काय करायला लागली. ह्याच्यात लावते ना भात. आता आपल्याला भात उरकायचा आहे. भात थोडा खाऊन उरकायचंय. लय मोठा खायचंय. हो तेवढं आहे. काय काय आज जेवायला. जेवायला आहे मटणची भाजी, बाजरीच्या भाकरी, अजून पांढरा भात, इंद्रायणी. नवऱ्याची जीभ रंगलेली आहे तटक्यात खाऊन. लग्न झाल्यापासून वाटतं का तुला. आधीच नखरे आहेत अंगातले मटण. लग्न झाल्यापासून जास्त मी सुखवले. ते तुला कळलं पाहिजे होतं ना शौक व्हायचं काय करायचे ते. काय नव्हतं पाहिजे एवढं. मला आता पस्तावा एवढं सगळं कामही करून दिलं असं चांगलं चुंगलं खायला. शेवटी मलाच भोगावं लागतं. चुकीचं बोललीस चुकीचं बोललीस. सुखीवला हा शब्द वापरायला नव्हता पाहिजे. ते वजन उचललं तरी हात दुखायला तरी बी करून द्यावं लागतं नवऱ्याला. काय करणार. प्रेम आहे एवढं माझं तुझ्यावर. माझं तुझ्यावर प्रेम आहे. समजन कधी काय माहिती. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटले. तुझं माझ्यावर आहे का नाही ते मला काय माहिती. खाऊन घाल मला देतीच बनवून ते प्रेमच आहे. पण मी एक जस्ट जेवण चांगलं चुंगलं खातात हे कळत नाही का. कळतंय ना. बायकोचं प्रेम आहे का नाही त्याच्यात कळतंय ना मला. प्रेम आहे ना तुझं. नसतं प्रेम तर नाही. चटणी खलवून दिली खायला. हे मात्र खरं बरं का. दोघं पिठण चटणी खलवून खाय. नाही 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 माझं एकतर्फी बोलायचं नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मी सिद्ध केलं नाही. सिद्ध झालेलं आहे मला ते. उगाच मी काय केलं तुझ्या तुम्ही फायदा उचलला. मी घरचे सगळं भांडलो ग तुझ्या संग लग्न करायला. घरचे सगळं भांडलो मी तुझ्या संग लग्न करायला. म्हटलं मला त्याच पोरीवर लग्न करायचं. मी किती मार खाल्ला असेल घरचे तरी म्हटलं मला ह्याच पोरीवर लग्न करायचं. का तुझ्यामध्ये काहीतरी मला स्वयंपाकाचं चविष्ट हाताचं खाऊ घातलं ते मला जरा इफेक्ट झालं ना ते. अच्छा दाजी ही चाल होती ना. उगाच काय माहिती आहे का. अब समज में आया. आप समज में आया. काय समजलं तुला सांग बरं. सारखंच मामीकडे काय येत होते. मामी तुमच्या हातची भाजी लय भारी लागते. आता शिकवलं बोला का. मामी तुम्ही स्वयंपाक लय भारी करतात. ते एक टेक्निक असते ती. एक पाऊल पुढे जायची. ज्या ठिकाणी जायचं होतं आपल्याला त्या ठिकाणी आपलं जाणं झालं. आता हे मुक्काम आला घरी झालं काम झालं ना आता. त्याच्यामुळे काय करायचं नाही करायचं. त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं माहिती आहे का. मामाची पोरी करा तुम्ही म्हणजे कशी उपट लागत नाही आपली. नाहीच लागत. उपट लागत नाही. काय होतं माहिती आहे दादी व्यावलं होतं ना त्याच्यामुळे काय उपट लागायचं संबंधच येत नाही.
तेवढं नाही, दात बी आपलं, हट बी आपला. आता हात दुखायला लागला तरी स्वयंपाक करते म्हणजे दात बी आपलं, हट बी आपलं. बोलायचं येत ना. बरोबर, बोलायचं येत नाही ना, काय बोलू करू, लग्न मी केले, मनाने केले. बरोबर का? काय लग्न विरोधात जाऊन केले का? नाही, मग विरोधात जाऊन कसं. चालतंय, चला आता बाद झाली नाटक, तुम्ही साहेबाकडे लक्ष द्या. नाही, आज भाजी तर मला करायला लावायची. बरं मी करतो, चला काय विषय नाही. ओके, चला चला, बाय. बाय बाय.